आणि आता थेट जाऊयात नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेत। हम तो कहते हैं कि क्लीन अप ड्राइव शुरू हो जाए तो जो भी मस्जिद, मंदिर, दरगाह की जमीनें हड़प करने का काम इस महाराष्ट्र में किया है, भारतीय जनता पार्टी के एक पूर्व मंत्री, उन्होंने सैकड़ों एकड़ जमीन मंदिर की हड़पी है। मैं तो चाहता हूं जो ईश्वर के नाम पे, अल्लाह के नाम पे जमीनें दी गई और महाराष्ट्र में लोगों ने लूटा है, वो सभी लोगों को जेल में डाला जाए। हमने तो कार्रवाई शुरू की है, लेकिन ईडी भी उसमें मुझे सहयोग करेगी, मैं उसको पूरी तरह से अपेक्षा करता हूं। लेकिन मंदिर की जमीन पूर्व मंत्री ने कैसे हड़पा, कैसे सैकड़ों करोड़ रुपया खाया, उसका भी भंडाफोड़ करेंगे। और हमें लगता है कि जो अधिकारी ये समझ रहा है कि आकाओं के कहने से नवाब मलिक डर जाएगा, नवाब मलिक किसी से डरने वाला नहीं। चोरों ने है ललकारा, मिलेगा जवाब करारा। हम स्पष्ट रूप से कहते हैं कि इस तरह की गीदड़ भपकी से नवाब मलिक डरने वाला नहीं। ये लड़ाई चोरों के खिलाफ हमने छेड़ी है और अंत तक इस लड़ाई को लेके जाएंगे। दूसरा एक विषय बहुत गंभीर इस देश में है कि एक महिला को, जो फिल्म अभिनेत्री है, केंद्र की सरकार ने उसे पद्मश्री देने का काम किया है। जिस तरह से बयान दिया गया कि 1947 15 अगस्त के दिन आज़ादी भीख में मिली और सही आज़ादी 2014 में देश को मिली है, हम कठोर शब्दों में इस बयान की निंदा करते हैं। 1857 से लेकर 1947 तक इस देश में लोगों ने अपने प्राणों की आहुति दी कि गोरों को इस देश से भगाया जाए। जो लोग गोरों के समर्थन में खड़े थे, अंग्रेजों के समर्थन करने वाले लोग, उनके जरिए पद्मश्री देने वाले लोगों को जिस तरह से ये कहलाने के लिए आगे किया जा रहा है कि आज़ादी 2014 में मिली, 1947 की आज़ादी भीख में मिली थी, हमें लगता है उन्होंने लाखों स्वतंत्रता सेनानियों का अपमान किया है। वो लोग जिन्होंने अपने प्राणों की आहुति दी, उनको अपमानित करने का काम किया। गांधी जी से लेकर सभी स्वतंत्र सेनानी जिन्होंने एक लंबे अरसे तक ये लड़ाई लड़ी थी, उनको अपमानित करने का काम किया है। हमें लगता है कि मोहतरमा मनाला क्रीम लेकर ज्यादा बोल रही हैं। मनाला क्रीम का डोज ज्यादा हो गया, इस तरह की उलझुल बातें कर रही है। हम मांग करते हैं कि केंद्र की सरकार तात्काल रूप से उस कंगना रनावत का पद्मश्री वापस ले और देश के स्वतंत्रता सेनानियों का अपमान करने के लिए मुकदमा दर्ज करके तात्काल रूप से गिरफ्तार करे। काल दुपारपासून ईडीच्या माध्यमातून बातम्या पेरण्याची सुरुवात झाली की आता वक्फ बोर्डाच्या प्रकरणामध्ये ईडीनी छापेमारी केलेली आहे। नवाब मलिकच्या अडचणीत वाढ होणार आहे, नवाब मलिक कुठेतरी गोत्यात येणार आहे, या प्रकारे बातम्या पेरण्यात आली। मी ईडीच्या लोकांना सांगतोय, तुमचे जे कोणी आका असतील त्यांना खुश करण्यासाठी या प्रकारे बातमी पेरू नका। प्रेस कॉन्फरन्स घ्या किंवा प्रेस नोटच्या माध्यमातून जे सत्य काही बातमी आहे ते तुम्ही पुढे आणा। ज्या प्रकरणामध्ये ईडीनी काल पुण्यामध्ये छापेमारी केली, एंडोमेंट ताबूत ट्रस्ट मुळशी जिल्हा पुणे, एमआयडीसीनी भूसंपादन करून जे भूसंपादन अधिकारी आहेत त्यांच्याकडे पैसे वर्ग केले होते, बोगस कागदपत्राच्या आधारावर पैसे
काढण्यात आले. बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर बोर्डाच्या मार्फत बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये हे तक्रार दाखल करण्यात आली, FIR करण्यात आली. उशीर होत असताना मी स्वतः अमिताभ गुप्ता यांना फोन करून ते FIR दाखल करून घेतलं आणि त्याच्यात 5 लोकांना अटक करण्यात आली होती. काही ॲक्टिव्हिस्टनी इन्कम टॅक्सला पण त्याला हे पैसे कुठेतरी वर्ग झाले त्याची तक्रार केली होती. काल जी कारवाई झालेली आहे आम्ही त्याचं स्वागत करतोय. जे क्लीनर ड्राईव्ह मी या वक्फ बोर्डामध्ये सुरू केलेलं आहे, जवळपास 7 FIR दाखल करण्यात आलेले आहे. आष्टी बीड येथे झालेल्या गैरव्यवहारामध्ये एका डेप्युटी कलेक्टरवर कारवाई झालेली आहे आणि या वक्फ बोर्डामध्ये जे काही गैरप्रकार होता आधी झालेला त्या सगळ्यांवर कारवाईची सुरुवात आमच्या विभागाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. निश्चित रूपाने हे कार्य थांबणार नाही. त्या उलट हे मस्जिदीची इनाम आहे, दर्गेची इनाम आहे. त्याच प्रकारे या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागा मंदिरांना पण दान देण्याचं काम दानशूरांनी राजे महाराजांनी केलं होतं. मागच्या सरकारनी च्या एका मंत्र्यांनी मंदिरच्या जमिनीचा मोठा घोटाळा केलेला आहे. निश्चित रूपाने भविष्यात ती घोटाळा मी काढणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मस्जिद असेल, मंदिर असेल, दर्गे असतील, धार्मिक संस्थान असतील, त्या जमिनीचे जे काही घोटाळे निश्चित रूपाने भविष्यात मी काढणार आहे आणि महाराष्ट्र हे स्वच्छ केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. दुसरा एक गंभीर विषय या देशामध्ये सुरू झालेला आहे. कंगना राणावत एक अभिनेत्री ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, ते बोलत आहे की या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली जे स्वतंत्रता प्राप्त झाल्या ती भीक होती. खरं भारत स्वतंत्र 2014 साली झालेलं आहे. 1857 पासून या देशामध्ये स्वतंत्रता आंदोलन सुरू झाल्यानंतर लाखो स्वतंत्र सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी सारख्या लोकांनी एक मोठा लढा या देशामध्ये निर्माण केला. शेवटी ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र भारत करण्याच्या घोषणा केल्या आणि 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज काही अभिनेत्री मनाला क्रीम घेऊन काहीतरी ओव्हरडोस झाल्यानंतर बोलत राहतात. आम्ही मागणी करतोय की तात्काळ त्यांच्या पद्मश्री मागे घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात करोडो भारतवासियांचा अपमान करून भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी स्वतंत्र सेनान्यांचा अपमान केलेला आहे आणि तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा आणि जे पद्मश्री त्यांना देण्यात आलेलं आहे तात्काळ केंद्र सरकारने मागे घ्यावा ही आम्ही मागणी करतोय. तुम्ही म्हणाले की भाजपच्या एका मंत्र्यांनी शेकडो एकर जमिनीचा घोटाळा केलेला आहे. कोण हे मंत्री त्याविषयी सांगू शकता? नाही, असं आहे, मंदिरच्या जमिनी ज्या मंत्र्यांनी लाटला किंवा लाटण्यामध्ये जे काही घोटाळे केलेले भविष्यात ते घोटाळा मी काढणार आहे. नवाबाई, एसटीचं जे आंदोलन सुरू आहे ते मोडून काढण्याचा डाव असल्याचा आरोप तुमच्यावर होतो सरकारवर, त्याकडे कसं बघताय? असं आहे की एकंदरीत जे ST कामगारांचा जो आंदोलन आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून ट्रीट करा. निश्चित रूपाने या प्रकारे वेगळे वेगळे निगम असतील, कॉर्पोरेशन असतील, ते त्याचे कर्मचारी असतात, शासकीय कर्मचारी होऊ शकत नाही.